जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2024 दीपावली सणानिमित्त तात्पुरत्या फटाके परवान्यासाठी अर्जदारांनी संबंधित तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करावे, तेथून तात्पुरते फटाके विक्री परवाने घेऊन जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले। विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य केलं। हे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे आहे। त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाच्या संदर्भातील खोटेपणा लोकांसमोर उघड झालाय, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे। त्यात शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध झाली नाही तर सिंचनासाठी समस्या निर्माण होतात। अशा वेळी शेतकरी वर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला। आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जत जामखेडमध्ये बदल होत आहेत, मात्र काही मंडळांना ती कामे रुचत नाहीत। आमदार राम शिंदे यांनी साधे गुराळे देखील सुरू केले नाही, मात्र विकास कामात अडथळे आणण्यासाठी ते नेहमी पुढे सरसवतात। मागील काही वर्षांपूर्वी आमदार शिंदेंनी मोठ्या थाटामाटात सूतगिरणींचे भूमिपूजन केलं, त्यानंतर पुढे काही झाले नाही, असे टीकास्त्र बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन गुळवे यांनी आमदार राम यांच्यावर सोडलंय। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे। संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पावन पर्व मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे। याच आनंदमय वातावरणात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरी भरतीची वाट पाहिली जात होती। अखेरकार या भरतीची आता घोषणा करण्यात आली आहे। संचालक मंडळाच्या मान्यतेने जिल्हा सहकारी बँकेत नोकर भरती राबविली जाणार आहे। यासाठी उद्यापासून अर्थातच 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। बुधवारी रात्री योगेश भालेकर व ओम प्रकाश देंडगे हे सुप्याहून पारनेरकडे येत होते। सुपा MIDC चौकात समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली। या डोक्याला गंभीर दुखापत झालेले भालेकर यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय, तर देंडगे गंभीर जखमी आहेत। गहाळ झालेल्या काही मोबाईल संचाचा पोलिसांनी तपास लावला, मात्र ते मोबाईल कोणाकडून हस्तगत केले याची नावे गोपनीय ठेवली असून ते कारण समजू शकले नाही। शेवगाव शहरातील आठवडे बाजार बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झालेली 1 लाख रुपये किमतीचे 8 मोबाईल संच मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आले। पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली आहे। मात्र सदर मोबाईल संच कोणाकडून हस्तगत करण्यात आले याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे। नैसर्गिकरित्या पाझर तलावात होत असलेला पाझर नवीन जलवाहिनी टाकल्याने बंद झाला असून तो पूर्णतः होण्यासाठी पाथर्डी नगरपालिकेने उपाययोजना कराव्या अशी मागणी माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। धामणगाव देवी रोड जवळ शहरातील गवताळ पाझर तलाव
पूर्ण क्षमतेने भरला आहे। नैसर्गिक पाझर होणाऱ्या मार्गात नवीन जलवाहिनी टाकल्याने पाझर होत नसून पाणी साठून राहत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना समस्या निर्माण होऊ शकते। तातडीने पाहणी करून तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आदेश देण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे। आतापर्यंत नगर पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन गिरट्या घालत असल्याचं समोर आलंय। आता राऊरी तालुक्यातील आरडगाव, मानोरी, टाकळीमिया परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन गिरट्या मारत आहे। हे ड्रोन चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी उडवले जात असल्याची चर्चा सुरू होती। मात्र रात्रीच्या वेळी आकाशात गिरट्या घालणाऱ्या ड्रोनचा उलगडा झाला असून याबाबत लष्करासाठी ड्रोन बनविणाऱ्या कंपनीकडून परिसरात त्यांच्या चाचण्या सुरू असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात। तर दुसरीकडे प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रामीण भागातील ग्रामस्थांची भीती घालवावी अशी मागणी केली जात आहे। वाघोली येथील 300 ते 350 लोकसंख्या असलेल्या कुरण वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि नदीवर पुलाचे काम तत्काळ व्हावे। आमदार, खासदार यांच्याकडून या कामासाठी निधी मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या व ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।